हॅलो स्टुडंट्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे, जो आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन. बघा, असेक्च्युअल रिप्रोडक्शन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन युअर चॅप्टर. सो लेट्स सी. बघा काय आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये थोडासा वर इंट्रोडक्शनरी पार्ट सांगितलेला आहे, तो आपण पहिल्यांदा पाहूया. फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. आता नवीन एखादे ऑर्गॅनिझम तयार होत आहे सारख्या स्पेसीसचा, त्याच प्रजातीचा. कशापासून? पहिल्या ऑर्गॅनिझमपासून. पहिल्या ऑर्गॅनिझमपासून म्हणजे एका सजीवापासून त्याच्यासारखाच दिसणारा काय होत आहे, नवीन ऑर्गॅनिझम तयार होत आहे त्याच्यापासून. त्याला आपण काय म्हणणार आहे? रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. रिप्रोडक्शन इज द वन ऑफ द व्हॅरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता रिप्रोडक्शन हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, मी जसं म्हटलं तसं, कॅरेक्टर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हॅरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसिस. बघा, उत्क्रांतीमध्ये जे काही कारणे होती उत्क्रांतीसाठी, त्या कारणामधलं एक कारण आहे जे आहे रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रजनन. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर मेनली बाय टू मेथड. दॅट मेथड्स आर असेक्च्युअल अँड सेक्च्युअल मेथड. असेक्च्युअल आणि सेक्च्युअल मेथड आपण स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा सेक्च्युअल मेथड पाहायची आहे, देन आपण कुठली पाहायची आहे? सेक्च्युअल. आता सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे म्हणजे अलैंगिक प्रजनन जे आहे ते पाहायचं आहे आपल्याला. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट्स. आता गॅमेटचा इथं उल्लेख आलेला आहे. तुम्ही जर पुढे जाऊन सेक्च्युअल रिप्रोडक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्स असतात. त्यांचं युनियन होऊन पुढे आपल्याला जो नवीन ऑर्गॅनिझम कसा तयार होतो हे पाहायचं आहे. बट त्याचबरोबर इथे असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये कोणतेही गॅमेट्स इन्व्हॉल्व नाही आहे. मेन डिफरन्स आहे हा बघा, सेक्शुअल आणि असेक्शुअलमधला. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणत्याही गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. बघा म्हणजे काय होत आहे की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझम तर मिळत आहे, त्या स्पेसिसपासून मिळत आहे, पण विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द गॅमेट्स, कोणतीही इन्व्हॉल्वमेंट नसताना. ॲज देअर रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ द टू डिफरंट गॅमेट्स. बघा, हे रिप्रोडक्शन आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं युनियन होत नाही त्या दोन गॅमेटचं, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट सेपरेट नाही आहेत आणि त्यांचं कोणत्याही प्रकारचं युनियन होत नाही. द न्यू ऑर्गॅनिझम हॅज अ एक्स्ट्रॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. बघा काय सांगितलेलं आहे, म्हणजेच द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी. ह्याचाच अर्थ या वाक्याचा थोडक्यात काय आहे की जसा ज्या सजीवापासून नवीन सजीव तयार झाला आहे, जो नवीन तयार झालेला सजीव आहे तो एक्झॅक्टली हा पहिल्या सजीवासारखा दिसणार आहे, कोणताही त्याच्यामध्ये डिफरन्स नसणार आहे. दिस इज अ युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा हे युनिपॅरेंटल असं म्हटलं जाते का, तर दोन वेगवेगळे गॅमेट त्याच्यामध्ये नाही आहेत, मेल अँड फिमेल, म्हणून त्याला युनिपॅरेंटल, एकच असं म्हणत आहेत. युनि म्हणजे एक, पॅरेंटल. बघा, अँड इट ऑकर बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. आपण मिओसिस मायटॉसिस बघितलं. आत्ता सध्या जर कोणाला ते आठवत नसेल तर पहिल्यांदा ह्याच्या अगोदर तो व्हिडिओ जाऊन बघायचा मिओसिस मायटॉसिसचा, अँड देन हा व्हिडिओ बघायला सुरुवात करायचा, म्हणजे लगेच लक्षात येईल तुमच्या. अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज द ड्रॉबॅक अँड वेअर ॲज फास्ट प्रोसेस इज अ ॲडव्हान्टेज. जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही आहे, गॅमेट अब्सेंट आहेत आपण सांगितले वर, मेल फिमेल सेपरेट गॅमेट्स नाही आहेत, युनिपॅरेंटल आहे, हे एक ड्रॉबॅक असू शकतो. आणि फास्ट प्रोसेस असते. असेक्च्युअल रिप्रोडक्शन इज द फास्ट प्रोसेस, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हा ह्याचा ॲडव्हान्टेज आहे, फायदा आहे. आता आपण डिटेलमध्ये जाऊन असेक्च्युअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. कुणाच्यातलं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं. युनिसेल्युलरमधल्या ऑर्गॅनिझमचं म्हणजे एक पेशीय सजीवामधली. मग आता एक पेशीय म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतं अमिबा. दिलेलं आहे एक्झाम्पल अमिबाचं. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे जी आपल्याला आत्ता करता येणार नाही आहे, पण आपण बघूया ती ॲक्टिव्हिटी काय आहे. टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम द पॉन्ड हॅव्हिंग stagnant water and the aquatic plant. Add some wheat grain and aquatic plant to it. Keep it for 3 to 4 days so that wheat grains and the plants will decompose. Early in the morning of the fourth day, take a glass slide and put a drop of the water, cover it carefully,
पुट अ कवर स्लिप ऑन द ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा सिम्पल आहे. एखादं तलाव असतं त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तिथलं पाणी आणायचं आहे. ते पाणी काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये ते ठेवायचं आहे आणून, आणि त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये व्हीट ग्रेन्स, गव्हाचे काही दाणे टाकायचे आहेत, आणि त्याचबरोबर एखादं जलीय वनस्पती ॲक्वॅटिक प्लांट असते ती ठेवायची आहे. ॲड सम वॉटर ग्रेन त्यांनी सांगितलेलं आहे, आणि 3 to 4 डेज ते ठेवायचं आहे. आणि चौथ्या दिवशी काय करायचं आहे, लवकर ते काय करायचं, एक स्लाईड घ्यायची आहे. स्लाईडवर त्या पाण्याचे थेंब टाकायचे आहेत, त्याच्यावर कवर स्लिप टाकायचे आहे, अँड देन ते मायक्रोस्कोपच्या अंडर पाहायचं आहे. काय पाहायला मिळणार आहे हे सगळ्यात मोस्टली इम्पॉर्टंट आहे. यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशिया परफॉर्मिंग द बायनरी फ्युजन्स. तुम्ही काय पाहणार आहे त्याच्यामध्ये, की तुम्हाला त्यामध्ये मेनी पॅरामेशिया असणार आहे, जे बायनरी फ्युजन सुरू केलेलं असणार आहे त्यांनी. बघा, आपण पहिला भाग बघतोय, बायनरी फ्युजन म्हणजे द्विविभाजन असं म्हटलं जाते. बायनरी फ्युजन नावातच आहे, बाय दोन, फ्युजन द्विविभाजन, फ्युजन म्हणजे विभाजन. बघा मग प्रोकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरियाज येतात, प्रोटिस्टमध्ये अमिबा येतो, पॅरामेशियम येतो, युग्लिना येतो. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की प्रोकॅरियोटिक कोणते आहेत, प्रोटिस्टमध्ये कोण येते, अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनॅलिज. आता सेल ऑर्गॅनॅलिज कोणते आहेत, तर मायटोकॉन्ड्रिया जी आहे आणि क्लोरोप्लास्ट जी आहे ही परफॉर्म करते असेक्च्युअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की which organisms or which cell organelles are perform the asexual reproduction. In that asexual reproduction binary fusion विषय आपल्याला विचारलं जाऊ शकतं. समजते? बघा, in this process the parent cell divide to form two similar daughter cells. Binary fusion occur either by the mitosis or the amitosis. बघा काय सांगितलेलं आहे मग, की नक्की होतं काय. आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे अमिबामधलं बायनरी फ्युजन आहे, पॅरामेशियममधलं आहे, युग्लिनामधलं दाखवलेलं आहे. नक्की काय होत आहे, तर जी मेन असणार आहे पॅरेंट सेल, ह्या पहिल्या ज्या आहेत ह्या पॅरेंट सेल आहेत, या फर्स्ट ही या पॅरेंट सेल आहेत, या काय होत आहेत की डिवाइड होत आहेत. डिवाइड आपण मायटोसिस मिओसिस बघितले, दोन्हीतल्या कोणत्याही प्रक्रियेनं, सॉरी मायटोसिस और अमायटोसिस, या दोन्हीतल्या कोणत्याही गोष्टीनं काय होणार आहेत, त्या डिवाइड होणार आहेत. आणि काय होणार आहे, फॉर्म अ टू सिमिलर डॉटर सेल्स. दोन सिमिलर, मायटोसिस आपण पाहिलेलं होतं, सगळ्यांनी बघा एकदा व्हिडिओ आठवत नसेल तर. मायटोसिसच्या प्रक्रियेने ह्या दोनमध्ये काय होणार आहे, विभाजन होणार आहे. बायनरी फ्युजन ऑकर आयदर बाय द मायटोसिस और अमायटोसिस, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲक्सिस ऑफ फ्युजन और डिव्हिजन इज अ डिफरंट इन द डिफरंट प्रोटीज, दॅट इज अमिबा डिवाइड इन एनी प्लेन. अमिबा, आता सगळ्यांना माहिती आहे अमिबा ह्याला एक असा शेप नसतो की तो गोल आहे की तो चौकोनी आहे असं आपण म्हणत नाही, त्याला शेपच नसतो, तो त्याचा आकार बदलत राहत असतो सतत, आणि हेच त्याचं कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर फीचर आहे. मग बघा त्याच्यामुळे तो काय होतो की तो डिवाइड होतो, कोणत्याही ॲक्सिसमधून काय होत असतो, डिवाइड होत असतो. बघा मग काय सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण सिम्पल बायनरी फ्युजन असं म्हणतो. पॅरामेशियम डिवाइड बाय द ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. पॅरामेशियम जो आहे तो आडवा डिवाइड होत असतो, आणि वेअर ॲज युग्लिना बाय द लॉंगिट्युडिनल बायनरी डिव्हिजन, म्हणजे उभा. इथे युग्लिना दाखवलेला आहे बघा, हा उभा झालेला आहे, उभे वेगवेगळे दोन भागांनी दाखवलेले आहेत. इथे आडवा पॅरामेशियम. एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं की कोण ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन कोणाच्यात आढळतं. त्याचबरोबर लॉंगिट्युडिनल म्हणजे उभं जे असतं ते, उभं जे द्विविभाजन आहे, उभे द्विविभाजन लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन म्हणजे, आणि जे सिम्पल ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन म्हणजे आडवे जे आहे द्विविभाजन ते. लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन कोणामध्ये आढळते, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन कोणामध्ये आढळते, सिम्पल बायनरी फ्युजन कोणामध्ये आढळते. बघा इझी क्वेश्चन असतात. आपण वाचत असताना काय करायचं आहे, स्वतःच क्वेश्चन तयार करायचे आहेत की ह्याच्यावर कोणता क्वेश्चन येऊ शकतो. मग आता इथे सिम्पल आहे की सिम्पल बायनरी फ्युजन जे आहे ते अमिबामध्ये आहे, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन आहे ते पॅरामेशियममध्ये आहे, लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन आहे ते युग्लिनामध्ये आहे. ओके. बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग
लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन दॅट इज अवेबिलिटी ऑफ द अबंडंट फूड मटेरियल. बघा बायनरी फिजन जे आहे ते परफॉर्म्ड होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा अनुकूल परिस्थिती असते, फेवरेबल कंडिशन्स असतात. आता फेवरेबल कंडिशन्स म्हणजे कोणत्या? अवेबिलिटी ऑफ द अबंडंट फूड मटेरियल, की आवश्यक तेवढं फूड आहे का, त्याला मिळते का, मिळालं असेल तर त्यावेळेला ते फिजन दिसून येणार. आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन पाहतोय. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमधलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं एक पेशीय प्राण्यांमधलं पाहतोय, त्यातला पहिला भाग पाहिलेला आहे बायनरी फिजन. उद्याच्या भागात आपण मल्टिपल फिजन बघणार आहे, त्याचबरोबर बडिंगसुद्धा बघणार आहे उद्याच्या भागात. अँड देन वी goes to the another part that is asexual reproduction in the multicellular organism. आता आज जे आपण पाहिले बायनरी फ्युजनमध्ये, कोणालाही काही शंका असेल तर मला नक्की विचारा, यामध्ये काही समजलं नसेल तर. थँक्यू.